विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झालेला आहे। मंदिर समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आषाढी यात्रेच्या काळामध्ये दर्शन रांगेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा ठेका देतो असं सांगून एका ठेकेदाराकडून व्यवस्थापकाने पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता आणि या आरोपानंतर व्यवस्थापक मनोज श्रोत्री जे आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या प्रकरणी 4 जणांची एक समिती गठीत करण्यात आली। ही समिती 8 दिवसात अहवाल देणार आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। या बैठकीमध्ये झाली। या बैठकीमध्ये अनेक लोकांच्या तक्रारी होत्या। या तक्रारी 26 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंतच्या या तक्रारी होत्या। या तक्रारीमध्ये 2-3 महत्त्वाचे विषय होते। पहिला विषय होता की पूर्ण मंदिराच्या यात्रेच्या काळामध्ये आपल्या टेंटचा विषय होता। त्याच्या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनी काही रुपये घेतलेत अशा काही व्हिडिओ क्लिप्स